The student, our chapter is chemical kinetics. In previous lecture, we studied the various type of problem. So we study the how to calculate half-life period. So rate constant, how to calculate for rate constant, and this problem will be studied in the chemical kinetics on previous lecture. So in this lecture, we study the order of following reaction. In this lecture, we study also problem, but in case of there are not calculate half-life period, so okay. बट इन दिस केस आपल्याला त्याची ऑर्डर कॅल्क्युलेट करायची. तर सो ह्या लेक्चरला आपण ऑर्डर कॅल्क्युलेट करण्यासाठी प्रॉब्लेम बघतो. से 2 मार्क्सला विचारलं जाता. 2 मार्क्सला प्रॉब्लेम विचारला जाता. कॅल्क्युलेट द ऑर्डर ऑफ रिॲक्शन. सो ऑर्डर इट मे बी फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर और थर्ड ऑर्डर. बट वी नो दॅट इन प्रिवियस लेक्चर वी स्टडी व्हॉट इज मीन बाय ऑर्डर. सो ऑर्डर कशी कॅल्क्युलेट केली होती आपण, सम ऑफ पॉवर. सो फर्स्ट अपॉन ऑर्डरची डेफिनेशन काय, सम ऑफ पॉवर ऑफ देअर एक्सपोनंट. So that जर एक्सपोनंटची ॲडिशन 1 आली तर हेन्स दिस रिॲक्शन इज कॉल्ड फर्स्ट ऑर्डर. सो त्या एक्सपोनंटची ऑर्डर 2 आली तर या रिॲक्शनला सेकंड ऑर्डर, आणि 3 आली तर थर्ड ऑर्डर. इन दिस वे ऑल्सो 0 ऑर्डर विल बी स्टडी इन प्रिवियस लेक्चर. सो आपल्याला सिम्पल त्याचा रेट घ्यायचा आहे आणि रेट इक्वेशन लिहितो. रेट लॉ पण स्टडी केला आहे. सो रेट लॉनुसार त्याचं इक्वेशन राईट करायचं आणि त्या रिॲक्शनची ऑर्डर किती आहे ते आपल्याला स्टडी करायचं. ओके, जर गॅसियस फॉर्ममध्ये असेल तर आपण त्याची ऑर्डर कन्सिडर करत किंवा त्याची एक्सपोनंटची पॉवर कन्सिडर करत नाही. सो इन दिस लेक्चर वी स्टडी द डिटरमाइन द ऑर्डर ऑफ फॉलोइंग रिॲक्शन फ्रॉम द रेट एक्सप्रेशन. ऑर्डर कॅल्क्युलेट करायची, बट विच फ्रॉम द रेट एक्सप्रेशन. त्याच्या रेटचं एक्सप्रेशन आपण एक्सप्रेशन लिहून त्याची काय करायची, ऑर्डर कॅल्क्युलेट करायची. So first example is twice of H2O2 to gives twice of H2O plus O2. Is it simple reaction? So आपण स्टडी करणार आहे फर्स्ट एक्झाम्पलची ऑर्डर. सो फर्स्ट एक्झाम्पल इज फर्स्ट twice of H2O2 to gives twice of H2O plus O2. It is first order or first example how to calculate डिटरमाइन द ऑर्डर बट इन द रेट एक्सप्रेशन. सो आपल्याला याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे, रेट एक्सप्रेशन और रेट लॉ. सो आपण रेट लॉ कसा स्टडी केला होता, रेट लॉ इज इक्वल टू रेट इज इक्वल टू के इज द मोलार कॉन्सन्ट्रेशन. बट कशाचं कन्सिडर केलं, ओनली रिॲक्टन. हे रिॲक्टन किती आहे, 1 इन्व्हॉल्व आहे. सो रेट कसा येईल याचा, रेट इज इक्वल टू, सो आपण डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O2. Here rate is equal to K is what, proportionality constant. We taking H2O2. Okay, which one molecule will be involved in this reaction, only H2O2 molecule. याला अदर असं CO2 असं जर असतं तसं तिथे आपण 2 घेतले असते, बट इन दिस केस ओनली H2O2 इन्व्हॉल्व आहे. दॅट्स वाय रेट इज ऑर्डर काय म्हणतो आपण, त्यांच्या एक्सपोनंटची काय करतो, ॲड करतो. इथं काही एक्सपोनंट आहे का, नो. सो ओनली वन एक्सपोनंट इज H2O2. दॅट्स वाय ऑर्डर इज इक्वल टू फर्स्ट ऑर्डर. सो रिॲक्शनची ऑर्डर किती येईल, फर्स्ट ऑर्डर. सिम्पल काय घेतलं, H2O2 घेतला आहे. सो ट्वाईस ऑफ H2 आणि O2 ही पूर्ण रिॲक्शन दिलेली असती. सो त्याचा रेट कॅल्क्युलेट करायचा आहे. सो रेट कसा कॅल्क्युलेट करतो आपण, रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू H2O2. हेअर K इज द प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट H2O2. सो दॅट्स वाय ओनली वन रिॲक्टन इन विच इन्व्हॉल्व द ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज 1. देन नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण कसं. नेक्स्ट एक्झाम्पल इज NO2 plus CO2 gives NO plus CO2. Okay, NO2 plus CO2 gives NO plus CO2. आता याचे आपल्याला रेट कॅल्क्युलेट करायचा. सो वी राईट रेट इज इक्वल टू, आता किती इन्व्हॉल्व आहे, NO2 अँड CO2. सो मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 into molar concentration of CO. CO in the form of gas, that's why we will power take 0 आणि NO2 ची 2 असते. ऑलवेज रिमाइंड NO2 ची जी ऑर्डर कन्सिडर करतात टी 2 आहे. सो रेट इज इक्वल टू, रेट काय याची 2 आणि याची 0. सो आपण ऑर्डर कशी लिहितो, ऑर्डर इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, सम ऑफ पॉवर ऑफ देअर एक्सपोनंट. सो 2 प्लस 0, ऑर्डर इज इक्वल टू 2. दॅट्स वाय द ऑर्डर ऑफ दिस रिॲक्शन इज 2 और second order reaction किती order 2, because NO2 always consider as a 2 and CO is the 0. So that's why we taking the order C, because CO2 in the form of gas.
then order is equal to twice 2 plus 0, 2 gives 2, so that's why order of this reaction is second order reaction. Next example है, here next example, twice of NO plus O2 to gives twice of NO2. याची व्याख्या करायचं रेट लॉनुसार कसं येईल एक्सप्रेशन, रेट इज इक्वल टू NO है ना, सो रेट इज इक्वल टू मोलर कॉन्सेंट्रेशन ऑफ NO इंटू O2. सो रेट इज इक्वल टू NO. सो किती मॉलिक्यूल, किती रिॲक्टंट मॉलिक्यूल त्यामध्ये इन्वॉल्व आहे, NO2 चे 2. सो वी टेकिंग 2, देन ऑक्सिजनचा किती आहे 1, सो पॉवर किती येईल याची 1, इथे 2 आहे सो 2, हिअर 2 आणि इथं इन्वॉल्व आहे, किती मॉलिक्यूल इन्वॉल्व आहे NO चे 2 आणि ऑक्सिजनचा 1. सो रेट इज इक्वल टू फक्त काय केलं मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO अँड O2, सो याची पॉवर 2 आणि याची 1. सो ऑर्डर काय येईल आपली, ऑर्डर इज इक्वल टू 2 plus 1, so 3. So order of this reaction is third order reaction. Simple chemical order of following reaction लिहिताना जर तिथं मेन्शन केलं असेल रेट एक्सप्रेशन, सो रेट एक्सप्रेशननी त्याची ऑर्डर कॅल्क्युलेट करायची. सो इन केस ऑफ NO2 ऑलवेज रिमाइंड वी टेकिंग द मोलर कॉन्सन्ट्रेशन रेस टू 2, सो त्याचा एक्सपोनंट किती घ्यायचा आहे 2, आणि जर CO असेल तर त्याचा एक्सपोनंट किती घ्यायचा आहे 0. सो अशा प्रकारे आपण काय करतो त्याची ऑर्डर कॅल्क्युलेट करतो. सो सिंपल 3 एक्झाम्पल बघितले. डिटरमाइन द ऑर्डर फॉर फॉलोइंग रिॲक्शन, द रेट एक्सप्रेशन H2O2 टू गिव्स टॉइस ऑफ H2O2, सो अँड NO2 plus CO2 gives NO2 CO2 and twice of NO plus O2 to give twice of NO2. Is it this problem will be asked 1 to 2 marks ला विचारलं जातं का how to calculate the order of reaction, but always remind that the NO2 जर असेल तर त्याची पॉवर, त्याचा एक्सपोनंट किती घ्यायचा आहे 2 कन्सिडर करायचं, आणि CO असेल तर 0 कन्सिडर करायचं आहे. दिस रूल आर ओबेज इन ऑल टाईप ऑफ ऑर्डर ऑफ जे काही आपल्याला ऑर्डरचे एक्झाम्पल फाइंड आउट करायचे त्यासाठी काय करायचा यूज करायचा. इट इज द ऑर्डर started. This is problem is part of theoretical. मध्ये विचारलं जातं प्रॉब्लेम, सो त्याचा आपल्याला रेट कॅल्क्युलेट करायला विचारलं जातं. सो तो प्रॉब्लेम विचारलं जातं 2 मार्क्सला, 2 to 3 मार्क्सला हे प्रॉब्लेम विचारलं जातं. जो काही टोटल प्रॉब्लेम हा थेरॉटिकल असतो, पण त्याचं एक्सप्रेशन आपल्याला राईट करायचं असतं. सो प्रॉब्लेम इज राईट द रेट लॉ फॉर फॉलोइंग रिॲक्शन. जी रिॲक्शन दिली आहे त्याचा रेट लॉ राईट करायचा आहे. सो फर्स्ट रिॲक्शन अशी दिली, A is the reaction that has a 0 order and the B is the second order in this. म्हणजे A हा रिॲक्शनमध्ये काय 0 ऑर्डर आहे. A कोणताही कंपाऊंड कन्सिडर केला पण त्याची ऑर्डर किती पाहिजे 0, अँड B इज द सेकंड ऑर्डर, सो B ची काय पाहिजे सेकंड ऑर्डर. तर हा झाला, ही रिॲक्शन आपल्याला फर्स्ट राईट करावं लागेल. सो A प्लस B टू गिव्स प्रोडक्ट, त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे त्याचा रेट कॅल्क्युलेट करायचा आहे. सो A मॉलिक्यूल हा कोणताही कन्सिडर करायचा आणि B पण कोणताही. आपण सिंपल A इज द सो प्लस A प्लस B टू गिव्स प्रोडक्ट. आता वी नो दॅट द सो A अँड B इज रिॲक्टर. सो आपल्याला काय सांगितलं आहे, द रिॲक्शन दॅट इज 0 ऑर्डर A अँड B. सो A ची ऑर्डर किती आहे 0 आणि B ची ऑर्डर किती आहे सेकंड ऑर्डर. मग आपण रेट कशाचा कॅल्क्युलेट करतो, ओनली रिॲक्टन. सो ह्या 2 टर्म आपल्या कुठे पाहिजे रिॲक्टनला पाहिजे. सो आपण A प्लस B टू गिव्स प्रोडक्ट सिंपल लिहून घेतला. सो रेट कसं कॅल्क्युलेट करतो आपण, रेट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टर इन दिस केस. सो रेट कसं कॅल्क्युलेट करतो, रेट इज इक्वल टू K इज द प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट इंटू मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ A अँड मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ B. But in case of the reaction A is the 0 order, so इथं काय घ्यावं लागेल आपल्याला 0, आणि here B is the second order, so B is second order. So आपण 0 ची टर्म कन्सिडर करतो का नाही. सो रेट इज इक्वल टू मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ B raised to
2. So order of this reaction Bc2A. Simple theoretical problem है. So problem is the reaction that has a zero order. एक simple reaction consider केली A and Bची. So reaction zero order in case of A and B. B ची काय दिलेली second order reaction दिली. So आपण जनरल A and B घेतलं. तर A आणि B ह्या साईडलाच का घेतलं कारण आपल्याला कशानुसार करायचं आहे काय करायचं त्याचा रेट लॉ. तर रेट लॉ काय सांगतो का जे रेट लॉ कशाचा काढतो ओनली रिॲक्टनचा. सो दॅट्स वाय आपण ए आणि बी काय केली रिॲक्टन कन्सिडर केली टू गिव्स प्रोडक्ट. सो रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अँड मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. रेट इज इक्वल टू के इज प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. इथं काय सांगितलं एची ऑर्डर 0 आहे म्हणून इथं 0 लिहिलं आणि बीची ऑर्डर किती येईल सेकंड ऑर्डर. सो सेकंड 0ची टर्म निग्लेक्ट केली. सो रेट इज इक्वल टू बी रेज टू 2. इज इट एक्सप्रेशन फ्रॉम और मॅथमॅटिकल एक्सप्रेशन मॅथमॅटिकली सॉल्व केलं तर असं येतं. ओके नेक्स्ट प्रॉब्लेम बघू आपण. नेक्स्ट सेम प्रॉब्लेम आहे. सो काय सांगितलं दॅट द रिॲक्शन दॅट हॅज अ सेकंड ऑर्डर इन NO2 अँड द फर्स्ट ऑर्डर इज BR. सो आपल्याला यात कोणते मॉलिक्युल इन्व्हॉल्व करायला लावले इथं मेन्शन केलं होतं A अँड B. सो आपण A अँड B कन्सिडर केलं पण इथं NO2 अँड BR. सो आपल्याला या रिॲक्शनमध्ये काय पाहिजे BR आणि NO2 तेव्हा आपली काय होईल रिॲक्शन कंप्लीट होईल. सो त्यांनी काय सांगितलं द रिॲक्शन दॅट हॅज अ सेकंड ऑर्डर इन NO2 जो कन्सिडर केला आहे तो सेकंड ऑर्डर पाहिजे अँड फर्स्ट ऑर्डर इन BR. सो NO2 आणि BRची जर समजा आपण रिॲक्शन टॉईस ऑफ NO ओके प्लस काय दिलेलं आपल्याला BR. ओके टू गिव्स काय भेटेल आपल्याला टॉईस ऑफ NO BR. सिम्पल काय केलं आपण रिॲक्शन लिहून घेतली NO प्लस BR. सिम्पल आपण 2 मोल्स ऑफ NO ॲड केले प्लस BR टू गिव्स टॉईस ऑफ NO BR. ही काय केली आपण रिॲक्शन राईट डाऊन केली. जिथं रिॲक्शन राईट करणं मस्ट आहे. सो सिम्पल त्या रिॲक्शनमध्ये काय घेतलं होतं NO2 अँड BR मॉलिक्यूल. सो NO2 आणि BR सिम्पल NO2 आणि BRची ॲडिशन केली कारण रिॲक्शन लिहिणं का महत्त्वाचं आहे कारण आपल्याला त्याचं काय करायचं आहे रेट लॉनुसार त्याचं एक्सप्रेशन काढायचं आहे. सो इथं काय भेटलं NO2 आणि BR. सो आपण हेच कसं राईट करतो रेट इज इक्वल टू रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO and molar concentration of BR. Okay, so rate is equal to K is the proportionality constant into molar concentration of NO and molar concentration of BR. आता reaction मध्ये काय म्हटलं आहे NO the reaction has a NO is second order. NO ची काय असते second order and BR is the first order. So rate is equal to काय सो रेट असंच येईल त्या रिॲक्शनचा रेट इज इक्वल टू के इंटू NO2 NO रेस टू 2 अँड BR रेस टू 1. सो ऑर्डर काय येईल 2 + 1 इज 3. सो ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज थर्ड ऑर्डर. बट सिम्पल आपल्याला काय कॅल्क्युलेट करायला लावलं होतं रेट ऑफ दिस रिॲक्शन. सो रेट ऑफ दिस रिॲक्शन इज इक्वल टू NO रेस टू 2 इन BR1. सो सिम्पल काय केलं रिॲक्शनमध्ये कोणते कोणते मॉलिक्यूल इन्व्हॉल्व आहे जे काही 2 मॉलिक्यूल इन्व्हॉल्व आहे त्यांचं रिॲक्टनची ॲडिशन केली आणि आपल्याला एक प्रोडक्ट भेटला. सो प्रोडक्टनुसार आपण रेट लॉ काय सांगतो की जे काही आपण रेट लॉ काय सांगतो का ॲडिशन ऑफ ओनली द मॉलिक्युल्स ऑफ रिॲक्टन. सो रिॲक्टनची ॲडिशन केली. सो रिॲक्टनची ॲडिशन केल्यानंतर आपण त्याचा रेट लॉ काढला. इज इट theoretical problem. So this type of problem asked in our question paper and in this reaction we rate जे फायनल इक्वेशन आहे रेटचं ते राईट करणं मस्ट आहे आणि रिॲक्शन राईट करणं मस्ट आहे बिकॉज त्यावरूनच कळतं की आपल्याला किती प्रमाणात त्यात रिॲक्टन इन्व्हॉल्व झालं.